अरे स्वप्ना, ये ये. अरे काका, ही पट्टी कशासाठी? काही नाही बेटा, पायावर कुष्ठरोगाचा घाव आहे, ठीकच होत नाहीये. काका, तुम्हाला कुष्ठरोगाचा घाव ठीक करण्यासाठी योग्य देखभाल करायला पाहिजे. मी आत्ता आशाताईला बोलावून आणते. मी तुम्हाला काही सरळ सोपे उपाय सांगेन, ज्याने तुम्ही सहजपणे घरीच आपल्या पायांची देखभाल करू शकता. रोज आपले पाय साधारण 20 मिनिटांपर्यंत ताज्या पाण्यात भिजवा. जखमेच्या आजूबाजूची कडक त्वचा जड कापड किंवा टॉवेल, लुफा किंवा नारळाच्या शेंडीने खरवडून वेगळी करा. मग लगेच आपल्या ओल्या पायांवर तेल चोळा, म्हणजे त्वचा कोरडी होणार नाही. जखमेला घाण आणि संक्रमण यापासून वाचवण्यासाठी नेहमी स्वच्छ कापड किंवा पट्टीने झाकून ठेवा. याशिवाय चालताना काठी किंवा कुबड्यांचा उपयोग करा, म्हणजे पायावर जोर पडणार नाही. नेहमी ऊन आणि आगीपासून दूर बसा, म्हणजे भाजण्याचा धोका राहणार नाही. पायांना जखम होण्यापासून वाचवण्यासाठी मांडी घालून कधीही बसू नका. चपला न घालता किंवा अनवाणी कधीही चालू नका. आणि अशा सामान्य हवाई चप्पल घालू नका. फक्त त्या चपला वापरा ज्या मऊ आहेत आणि तुमच्या जखमेला वाढू देणार नाहीत. या तुम्हाला प्राथमिक आरोग्य केंद्रातून मोफत मिळतील. आता मी तुम्हाला पायांचे व्यायाम करण्याची पद्धत सांगते, जे तुम्ही रोज 3 वेळा करायचे आहेत. एका लांब कापडाची दोन्ही टोके आपल्या हातांनी पकडा. कापडाचा मधला भाग आपल्या पायांच्या खाली ठेवा आणि कापडाला 10 वेळा मजबूतीने आपल्याकडे ओढा. आणि काका, जर कोणाला फूट ड्रॉप आहे तर तोही ऑपरेशनद्वारे ठीक होऊ शकतो. काकू, या सर्व देखभालीत तुम्हाला सुद्धा काकांना पूर्ण मदत करावी लागेल. अरे का नाही, यांना साथ मी देणार नाही तर आणखीन कोण देईल? हो ना, जो स्वतःची देखभाल करतो तो विकलांगतेपासून वाचतो.